MIDC पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 31 जुलै 2026 रोजी एक घटना घडली होती. त्या घटनेच्या अनुषंगाने दिनांक 3 ऑगस्ट 2026 ला गुन्हा दाखल झाला. 318(4) आणि 316(3) या कलमांअंतर्गत. त्यामध्ये तो फिर्यादी जे आहे, फिर्यादीचे मुद्देमाल होता एक PVC पॅनल पट्टी. त्याची किंमत आहे 5,54,258 रुपये. तर तो मुद्देमाल आरोपी जो आहे, आरोपी त्याच्या ट्रकमध्ये घेऊन विजापूरला जाणं अपेक्षित होतं, परंतु त्याने तो मुद्देमाल जो आहे तो बारामतीला नेला. स्वतः फोन स्विच ऑफ केला आणि ट्रान्सपोर्टरला कुठलीही कल्पना न देता ज्या ठिकाणी मुद्देमाल पोच करणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी पोच न करता हा मुद्देमाल तिसऱ्याच व्यापाऱ्याला विकला आणि हा आरोपी फरार झाला. त्यानंतर दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी MIDC ची टीम DBची त्या टीममध्ये PSI अल्फा शेख आणि इतर सर्व जे आहेत त्यांची नावं मी अगोदर सांगितली. त्या सर्वांनी तिथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं आणि 21 ऑगस्ट रोजी त्याची कस्टडी घेतली. मान्य न्यायालयाने त्याला 3 दिवसाची कस्टडी दिली होती आरोपीला. त्या कस्टडीमध्ये ट्रक 15 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक जो त्याने गुन्ह्यात वापरला होता. त्यानंतर ते जे PVC पॅनल पट्टी जो मुद्देमाल तो घेऊन पसार झाला होता ते 5,54,258 रुपयाचे PVC पॅनल पट्टीचा मुद्देमाल आणि 65,000 किमतीचे 2 मोबाईल गुन्ह्यात वापरलेले. अशा प्रकारे 21,19,258 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडनं पोलीस कस्टडी दरम्यान हस्तगत केलेला आहे आणि सदर आरोपीला आता MCR करण्यात आलेला आहे. या आरोपीसोबत आणखी एक आरोपी चा सहभाग असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. त्या आरोपीचा शोध अजून चालू आहे. जो आपल्या ताब्यात आहे त्याचं नाव जे आहे प्रतीक दत्तात्रय निंबाळकर, वय वर्ष 26. सदर आरोपी हा मूळ राहणार गोपाळवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथला आहे आणि त्या आरोपीवरती या अगोदर दौंड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण आणि खोपोली पोलीस ठाणे रायगड येथे गुन्हे दाखल आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.